सर्वांना नमस्कार। आज आपण आपली राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या डॉक्टर मोहन भागवतजींच्या पुस्तकाचा सारांश समजून घेणार आहोत। याचे अनुवादन हे चित्तरंजन भागवत यांनी केलेले आहे। संकल्प या संस्थेतर्फे 2015 साली वार्षिक व्याख्यानमालेचे आयोजन केले होते। त्या व्याख्यानमालेचे 8वें पुष्प सादर करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे उद्बोधन झाले। आपली राष्ट्रीयता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्त्री शक्ती या तीनही विषयांवर सरांनी खूप छान असे भाष्य केले। हे सर्व विषय आपल्याला सर्वांना खूप महत्त्वाचे आहेत। त्यांचे भाषण हे एक नवीन दिशा देणारे होते। त्यामध्ये डॉक्टर भागवतांनी हे विषय अत्यंत सोप्या, सुगम भाषेमध्ये आणि स्वाभाविक शैलीमध्ये मांडलेले आहेत। डॉक्टर मोहन भागवत यांच्या मते आपली राष्ट्रीयता ही साऱ्या विश्वाला एक कुटुंब मानून पुढे जाते। विश्वातील विविधता हा आमच्या दृष्टीने सृष्टीचा शृंगार आहे। आमची राष्ट्रीयता ही व्यापक, आध्यात्मिक, सगळ्यांना न्याय देणारी आणि शुभंकर आहे। आता संकल्प या संस्थेबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात। संपूर्ण देश हा आणीबाणीच्या संकटांचा सामना करत होता। त्या काळात संकल्पच्या विचारांचे बीजारोपण झाले। देशामध्ये सर्वत्र राजकीय हुकुमशाही होती आणि चहूकडे पसरलेल्या असंतोषाला दाबून टाकण्याकरता लोकशाहीचा गळा घोटला जात होता। देशासंबंधी विचार करणाऱ्या सर्वांना अत्याचाराचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर 1977 ते 1986 या 9 वर्षांत झालेल्या सखोल चिंतनाच्या आधारावर प्रशासक वर्गामध्ये राष्ट्रप्रती समर्पण, समाजाप्रती संवेदनशीलता संवर्धन करण्यासाठी संकल्पचा विचार केला गेला। विद्याभारतीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हरियाणात चालणाऱ्या हलवासीय विद्याविहार इथून संकल्पची सुरुवात झाली। हळूहळू महाविद्यालये संकल्प सोबत जोडली गेली। आज देशभरात संकल्पची जवळजवळ 16 केंद्रे आहेत। या केंद्रात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेच्या भावनेने तसेच प्रशासकीय सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। 1994 पासून विविध प्रकल्पांतून लाभ घेतलेल्या व्यक्तींची भारतीय प्रशासनिक सेवेत निवड होऊ लागली। आज जर आपण पाहिले तर देश विदेशात जवळजवळ 8500 असे प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्यांना कधी ना कधी संकल्पच्या कार्याचा लाभ झालेला आहे। विश्वसनीयता, संवेदनशीलता आणि उत्कृष्टता ही 3 ध्येये समोर ठेवून संकल्प निरंतर आपल्या ध्येयासमोर अग्रेसर होत आहे। डॉक्टर मोहन भागवतजींनी प्रमुख 3 मुद्द्यांवर भाष्य केले। पहिला मुद्दा आमचे राष्ट्रीयत्व, दुसरा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिसरा म्हणजे स्त्री शक्ती। त्यामधील सर्वात पहिल्या मुद्द्याबद्दल आपण माहिती घेऊयात। आमचे राष्ट्रीयत्व। राष्ट्रीयत्वाची व्याख्या चाणक्यांनी केलेली आहे। राष्ट्र म्हणजे काय असते तर चाणक्य म्हणतात, जनपदवती भूमी, राज्य, दुर्ग, अमात्य बल, कोश, सहृद ही राज्याची अंगे आहेत। राज्य म्हणजे राजा, बल म्हणजे सेना, दुर्ग म्हणजे सीमा सुरक्षेची व्यवस्था आणि हे सर्व उभे करण्यासाठी आर्थिक पाठबळ हवे, म्हणून मग येतो कोश। राज्य व्यवस्थित चालण्यासाठी अमात्य आणि आंतरराष्ट्रीय संबंधात सहृद अर्थात मित्र राष्ट्र हे महत्त्वाचे आहे। पण हे सगळे घटक बदलत असतात। अढळ अपरिवर्तनीय असेल तर ती म्हणजे जनपदवती भूमी। ही भूमी आमची आहे। आम्ही या भूमीचे मालक नाही, आम्ही या भूमीचे पुत्र आहोत।
आमच्यासाठी ही एक पवित्र भूमी आहे. आमच्यासाठी ही पवित्र भूमी, ही पुण्यभूमी, कर्मभूमी, धर्मभूमी आहे. वैश्विक कुटुंबाचा विचार फक्त आम्हीच करतो आणि आम्ही फक्त विचार करतो असे नाही, तर या विचारांनी प्रत्यक्ष जीवन जगतो. कुठे युद्ध सुरू असेल तर तिथे कोण जातो? जीवाची बाजी लावून केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर अन्य देशातील नागरिकांना सुद्धा त्या युद्ध क्षेत्रातून सुरक्षित बाहेर काढण्याचे काम कोण करतात? तर ही कामे भारतीयच करतो. आमचे राष्ट्रीयत्व आम्हाला ते करण्यास भाग पाडते. तर आपण सर्व लोकांना एकत्र आणूया, त्यांच्यामध्ये पराक्रम जागूया. या पराक्रमाच्या आधारावरच भारताला महान बनवण्याची योजना आपण तयार करूया. कोणतेही छोटे असो वा मोठे काम करताना आपल्या संस्कृतीच्या मूल्यांचा आपल्याला विसर पडणार नाही याची आपण काळजी घेऊयात. आणि असे आपण जेव्हा करू तेव्हा भारत नक्कीच प्रगती करेल. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आज समाजात संघाची ओळख स्थापित झाली आहे. संघ म्हटले की साधारणतः लोक असे म्हणतात की हे हिंदुत्ववादी लोक आहेत. परंतु संघ समजायचा असेल तर थोडा बारकाईने विचार करावा लागेल. जगातील सर्वात मोठे शिस्तबद्ध संघटन, भारतातील सर्वात प्रभावी संघटन, अशा अनेक प्रकारांनी संघाचे वर्णन केले जाते. संघाला मुळात समाजात एक वेगळे संघटन उभे करायचे नाही, तर संपूर्ण समाजालाच संघटित करायचे आहे. आज समाजासमोर जी आव्हाने आहेत तीच संघासमोर ही आव्हाने आहेत. आपण आज जर पाहिलं तर संघाचे स्वयंसेवक हे सर्वत्र आपल्याला दिसतात. अनेक स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीत आहेत. आज पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे पदावर संघाचे स्वयंसेवक दिसतात. विद्यार्थी परिषद चालवताना सुद्धा दिसतात. अशा अनेक गोष्टी स्वयंसेवक करत असतात. त्यामध्ये सर्वांमध्ये ते सर्वजण पुढे असतात. कोणी काही चांगले समाजोपयोगी काम करत असेल तर त्याला मदत करण्यासाठी संघाची क्षमता जर असेल तर संघ मदत करतोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की एखादे मोठे परिवर्तन जर आपल्याला घडवायचे असेल तर त्याआधी आध्यात्मिक जागरण होते, त्यानंतर समाज जागृत होतो आणि मग परिवर्तन होते. म्हणून समाज संघटनाचे फार महत्त्व आहे. जो भारत मातेचा पुत्र आहे, ह्या महान संस्कृतीचा वारसा मिळाला आहे आणि ज्यांचे पूर्वज भारतीय आहेत ते सगळे हिंदूच आहेत. तिसरा मुद्दा, भारतीय दृष्टिकोनातून स्त्री शक्ती. भारतीय स्त्रियांना बरोबरीचे स्थान देणे खूप महत्त्वाचे आहे. स्त्री पुरुष बरोबरी असण्यापेक्षा स्त्री पुरुष एकमेकांना पूरक असायला हवेत. सृष्टीच्या पालनाचे जे काम जे स्त्रीशिवाय कोणीच करू शकत नाही. 50 वर्षापूर्वींचा काळाचा जर आपण विचार केला तर तेव्हा प्राप्त धन हे घराच्या लक्ष्मीच्या हातात दिले जायचे. तिजोरीच्या किल्ल्या गृहिणीकडे असायच्या. कमवलेले धन कसे आणि कुठे खर्च करायचे हे ती स्त्री ठरवत असे. एखादे काम पुरुष करू शकत नाहीत म्हणजे महिलासुद्धा ते काम करू शकत नाही असे कधीच झालेले नाही. रणांगणावर भर युद्धात राजा दशरथ बेशुद्ध पडला, पण कैकेयी शुद्धीवर होती. तिने रथ आपल्या हातात घेतला आणि पुढील युद्धात यश मिळवले. जी कामे पुरुष करू शकतात ती सर्व कामे महिलासुद्धा करू शकतात, पण जी अनेक कामे महिला करू शकतात ती सगळी कामे पुरुषांना करणे शक्य नाही. समाजाला जर उभे करायचे असेल तर महिलांचा सहभाग हा अपरिहार्य आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबरीने सहभाग असावा. प्रशासनीय कामांमध्ये महिलांची संख्या ही वाढली पाहिजे. एका मुलाखतीमध्ये स्वामी विवेकानंदांना पत्रकारांनी भारतीय महिलांविषयी बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी
पत्रकारांनी विचारले की तुमचा भारतातील महिलांसाठी काय संदेश आहे. विवेकानंदांनी क्षणार्धात उत्तर दिले, संदेश? मी काय संदेश देणार? भारतातील मातृशक्तीला संदेश देण्याची माझी योग्यता नाही आणि तुम्हीही असे करू नका. त्यांनी काय करायला पाहिजे हे त्यांना चांगले ठाऊक आहे आणि ते कसे करायचे हेही त्यांना समजते. त्यांना जर काही करायचे असेल तर ते त्यांना करू द्या. काही तुम्हाला द्यायचेच असेल तर त्यांना शिक्षण द्या. कुठे सशक्त करायचे असेल तर स्त्रियांना सशक्त करा. त्यांचा रस्ता अडवू नका. एवढे तुम्ही करा. बाकी संदेश वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारे स्त्री शक्ती जर आपल्याबरोबर उभी राहिली तर नक्कीच भारत हा लवकरच प्रगतशील देश बनेल. आपण सर्वांनी आपली राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुस्तक नक्की वाचावे आणि त्याबद्दल मला रिप्लाय करावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.